नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण प्रश्नपत्रिका 8 पासून प्रश्नपत्रिका 14 मधील संख्या मालिका व मालिका आकृतिबंध पाहणार आहोत. यामागील भागामध्ये आपण प्रश्नपत्रिका 1 ते 7 मधील संख्या मालिका अभ्यासली होती. आता पुढील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करूया, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. पहा 168 नंबरचा प्रश्न. तर या ठिकाणी काय झालेलं आहे पहा. तर ही जी पहिली संख्या आहे 7, तर ह्या 7चा वर्ग अधिक 2 करून मध्ये 51 आलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं कसं होणार, 5चा वर्ग अधिक 3 म्हणजे 5चा वर्ग अधिक 3 बरोबर 28 येणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर होईल. त्याप्रमाणे आपण स्पष्टीकरण असेही करू शकतो. पहा मी केलेलं आहे. 7चा वर्ग 49 अधिक 2 51. तसं 5च्या वर्गामध्ये किती मिळवल्यानंतर 28. तर 5चा वर्ग 25 आणि 25 मध्ये 3 मिळवले असता 28. म्हणून ह्या एक्सच्या ठिकाणी 3 म्हणजे त्रिकामी जागी 3 येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्नपत्रिका 10 मध्ये आलेला आहे. मालिका पूर्ण करा. FK प्रश्नचिन्ह RT. तर ह्याचे स्पष्टीकरण कसे होईल. तर F नंतर 4 अक्षरे सोडून K नंतर 3 अक्षरे सोडून O येणार. O नंतर 2 अक्षरे सोडून R आणि R नंतर 1 अक्षर सोडून T. हे पहा. पहा फरक कसा आहे. 4 3 2 1. प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मध्ये 86 नंबरला पहा. हे प्रश्नपत्रिका क्रमांक 11 मधील 86 नंबरला हे गणित आहे. पहा 5 7 11 19 35 67 259. तर या ठिकाणी काय केलेले आहे त्यांनी की 5 अधिक 2 7 7 अधिक 4 11 11 अधिक 8 19 19 अधिक 16 35 35 अधिक 32 67 67 अधिक 64 येणार 131. म्हणजेच फरक कसा केलेला आहे. पहिल्यांदा 2 2ची दुप्पट 4. तर इथं मी केलेलं आहे. पहा 2ची दुप्पट 4 मिळवली. 4ची दुप्पट 8 मिळवली. 8ची दुप्पट 16 मिळवली. 16ची दुप्पट 32 मिळवली. 32ची दुप्पट 64 मिळवली. तर इथं 131 हे आपले उत्तर येणार आहे. पर्याय B. तसेच याच प्रश्नपत्रिकेमध्ये 152 नंबरला मालिका पूर्ण करा हा प्रश्न आलेला आहे. पहा SLQJ प्रश्नचिन्ह HMF. एकाड एक अशी मालिका आहे. पहा इथं F नंतर G अक्षर सोडून H आलेला आहे. H नंतर I हे अक्षर सोडून J आलेला आहे. J नंतर K हे अक्षर सोडून L आलेलं आहे. तर पाहायचं मी केलंय L J H F. पहा F H J L ज्या मधले अक्षर गाळून एक अक्षरे आलेली आहेत. तसेच S पासून पण बघा S नंतर R गाळले Q आले. Q च्या आधीचे P गाळले काय आले O आले. म्हणजे या ठिकाणी O हे अक्षर येणार आहे. नंतर N गाळले M आले. म्हणजे या ठिकाणी O हे अक्षर येईल. एकाड एक अशी मालिका आलेली आहे आणि एक एक अक्षर गाळून आलेलं आहे. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर क्वेश्चन पत्रिका नंबर 12 मध्ये 66 नंबरला प्रश्न आलेला आहे. पहा यामध्ये WLTJ प्रश्नचिन्ह HNF. येथे ही 2 वेगवेगळ्या मालिका आलेल्या आहेत. तर पहा W नंतर 2 अक्षर गाळून T नंतर 2 अक्षर गाळली Q नंतर 2 अक्षर गाळली N. आणि दुसरी मालिका कशी आहे. L नंतर 1 अक्षर गाळून J नंतर 1 अक्षर गाळून H नंतर 1 अक्षर गाळून F. म्हणजे उलट आहे. F G H I J K L यामधील मधले अक्षर गाळले गेले आहे. इथं पण तसेच N O P Q R S T U V W. म्हणजे उलट 2 अक्षर इथं वजा करत गेलेली आहेत. इथं एक अक्षर वजा करत गेलेलं आहे. अशी ही डबल मालिका इथं आलेली आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक D Q.
याच क्वेश्चन पेपरमध्ये 43 नंबरला पण असाच क्वेश्चन आहे. पाहूया चला. पहा AP BQ CR DS. तर पहा इथं काय होईल, ABCD PQRS. तर ABCD क्रमानं घेतलेला आहे, ABCDE येणार, एक फिक्स झालं. नंतर इथं दुसरं पहा PQRST म्हणजे ET, पर्याय क्रमांक ए हे योग्य आहे. आणखीन एका प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. ते कसे पहा, ए नंतर 15 अक्षर सोडून P, B नंतर 15 अक्षर सोडून Q, C नंतर 15 अक्षर सोडून R, D नंतर 15 अक्षरे सोडून S. त्याप्रमाणे E नंतर 15 अक्षरे सोडून T येते. पहा इथं मी स्पष्टीकरण दिलेले आहे. A अधिक 15 P, B अधिक 15 Q, त्याप्रमाणे E अधिक 15 T. त्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांक 13 मध्ये 120 नंबरला क्वेश्चन आलेला आहे. पहा QN RP TS WW डॅश डॅश FH. तर इथं पहा, इथं पण कसं केलेलं आहे, QR पहिलं अक्षर पहा QRTW आणि F आहे. नंतर दुसरं अक्षर पहा NPSWH. तर इथं काय केलेलं आहे, तर पहा मी इथं स्पष्टीकरण तुम्हाला लिहून दिलेले आहे. तुम्ही पहा, हे जे F आहे आपण इथून पासून पाहूया. तर W च्या आधी 2 अक्षर सोडून T, T नंतर 1 अक्षर सोडून R, R नंतर लगतचं अक्षर Q. म्हणजे इथं 0 1 2 3 4 म्हणजे 4 3 2 1 0 असा फरक आहे पहिल्या अक्षरामध्ये. त्यानंतर दुसऱ्या अक्षरामध्ये पहा 1 2 3 4 म्हणजे Hच्या आधी 4 अक्षर सोडून काय येणार, B. एक मिनिट पहा, इथं कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. O सोडून P, P नंतर 2 अक्षर सोडली S, S नंतर 3 अक्षर सोडली W, W नंतर 4 अक्षर सोडली काय ते 4 अक्षर सोडा W, X Y Z A येते. आणि इथं काय ते B येते. म्हणजे AB असा क्रम कोणता येणार, तर A आणि B ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर C. त्यानंतर याच क्वेश्चनमध्ये 180 नंबरला एक क्वेश्चन आलेला आहे. पहा VU प्रश्नचिन्ह RPOML. तर या ठिकाणी 0 1 0 1 0 1 0 1 असा फरक आलेला आहे. L नंतर लगतचं अक्षर M, नंतर 1 सोडून O, नंतर लगतचं अक्षर P, 1 सोडून R, नंतर लगतचं अक्षर काय येणार S, S नंतर 1 सोडून U आणि नंतर लगतचं V. म्हणजे याचं उत्तर किती काय येणार, S येणार आहे ऑप्शन नंबर P. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 मध्ये 78 नंबरला आलेला प्रश्न पहा 16 22 34 58 106 डॅश डॅश 394. तर या ठिकाणी 16 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा. 22 आणि 34 मध्ये 12चा, म्हणजे 6 पासून दुप्पट त्याची मिळवत गेलेली आहे. तुम्ही सोडवलं आहे पहा. सोळा अधिक 6 22, 22 अधिक 12 34, 12ची दुप्पट 24 मिळून 58, 24ची दुप्पट 48 मिळून 106, 48 दुप्पट 96 मिळून 202. हे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर याच क्वेश्चन पेपरमध्ये 93 नंबरला एक प्रश्न आहे. पहा XVTRPN प्रश्न चिन्ह. यामध्ये पहा एक एक अक्षर गाळत मागचं अक्षर आलेलं आहे. Xच्या आधीचं अक्षर गाळून V, च्या आधीचं अक्षर गाळून T, च्या आधीचं अक्षर गाळून R, च्या आधीचं अक्षर गाळून P, च्या आधीचं अक्षर गाळून N. आता Nचा आधीचं अक्षर काय M गाळून काय येणार L. पर्याय क्रमांक D. पहा अशा प्रकारे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी L येणार आहे. त्यानंतर 159 नंबरला पहा EAIEOKSOYU डॅश डॅश. तर या ठिकाणी पहा
ह्या ई व एच्या मध्ये 3 अक्षरे गाळलेली आहेत. आय आणि ईच्या मध्ये 3 अक्षरांचं गॅप आहे. ओ आणि क्यूच्या मध्ये 3 अक्षरांचं गॅप आहे. असेच गॅप पर्याय क्रमांक डी मध्ये सी आणि वायच्या मध्ये 3 अक्षरांचं गॅप आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही सोडवले आहे पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून नेक्स्ट क्वेश्चन पेपरमधील असेच प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन यायला मला मदत होईल आणि आनंद वाटेल. थँक्यू.